तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नॉलेज कार्य मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज शिकणार आहोत आपल्या कारचा लेफ्ट साईडचा अंदाज कसा घ्यायचा. मित्रांनो, आपण जे नवीन लर्नर्स आहेत किंवा बरेचसे असे ड्रायव्हर लर्नर्स किंवा ती ज्यांना लेफ्ट साईडचा अंदाज येत नाही, त्यामुळे गाडी चालवण्यासाठी मित्रांनो ते घाबरतात. तर आज आपण बघणार आहोत लेफ्ट साईडचा अंदाज आपण कसा घ्यायचा, कसा घेणार आहोत व त्या टिप्स काय आहेत ज्यामुळे आपण लेफ्ट साईडचा अंदाज बरोबर घेऊ शकतो. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्लीज नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवनवीन गाडी शिकण्याविषयी किंवा गाडीविषयी नॉलेज टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळून जाईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रत्येक गाडीमध्ये एक मिनिट, हा सेंट्रल काहीतरी पॉइंट पकडायचा आपल्याला. मित्रांनो, प्रत्येक गाडीमध्ये हा सेंट्रल पॉइंट दिलेला असतो. हा सेंट्रल पॉइंट काही ना काही दिलेला असतो मित्रांनो. जसं की या गाडीमध्ये हा हे हुक दिलेला आहे मित्रांनो. हा मित्रांनो इथे हुक दिलेला आहे, किंवा आपल्याला हे हुक घ्यायचा किंवा इथं काही ना काही चिकट टेप वगैरे लावून घ्यायची मित्रांनो. किंवा हे हेझार्ड लॅम्पचं जे बटन आहे, हा आपल्याला मध्यभाग पकडायचा आहे मित्रांनो. डॅशबोर्डचा हा मध्यभाग दिसत असेल मित्रांनो, तुम्हाला दिसत नाही, चौकोनी छोटा आकाराचा हा सेंट्रल पॉइंट दिलेला आहे मित्रांनो. तर या सेंट्रल पॉइंटकडे लक्ष देऊनच आपल्याला पूर्ण या लेफ्ट साईडचा जे आहे ते मित्रांनो आपल्याला व्ह्यू समजणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, हा मध्यबिंदू लक्षात ठेवून मित्रांनो आपल्याला गाडी समोर घ्यायची. जोपर्यंत आपल्याला मित्रांनो हा लेफ्ट साईडचा बिंदू आपल्याला जोपर्यंत दिसतो मित्रांनो, हा लेफ्ट साईडचा बिंदू आणि रोड हा एक सेम रेषेमध्ये असला पाहिजे मित्रांनो. लेफ्ट साईडचा आपण या इथे आपल्याला जर खूपच नवीन आपण असाल तर इथे थोडं चिकट टेप वगैरे काही पण खून करून घ्यायची मित्रांनो. आणि हा लेफ्ट साईडचा बिंदू निशाण आणि हा रोडचा कोपरा हा मित्रांनो सेम जुळला पाहिजे मित्रांनो. हे पहा, आता हे माझ्या डोळ्यासमोरून हा लेफ्ट साईडचा बिंदू आणि हा रोडचा कोपरा हा सेम जुळलेला आहे मित्रांनो. इथे आपल्याला गाडी थांबवायची आहे. पहा मित्रांनो, लेफ्ट साईडचा बिंदू हा बिंदू आणि रोडचा कोपरा हा सेम कॉर्नरला आला, सेम आला मित्रांनो. हे पहा मित्रांनो, हा रोड आणि हा बिंदू हा एक सेम रेषेमध्ये आला मित्रांनो. याचा अर्थ आपली गाडी हा रोडच्या कोपऱ्याला बरोबर किनाऱ्याला लागली की नाही मित्रांनो, आपण बाहेर जाऊन चेक करूता. चालू. तर हे पहा मित्रांनो, आता आपली गाडी ही रोडच्या फेसोफेस कोपऱ्यावर आलेली आहे मित्रांनो. तर लेफ्ट साईडच्या बिंदूवरून आपल्याला हा लेफ्ट साईडचा अंदाज लागतो मित्रांनो. हे पहा, आपली गाडी ही बरोबर रोडच्या कोपऱ्याला थांबली आहे मित्रांनो. आणखी एकदा दाखवतो मित्रांनो तुम्हाला. असे समजा आपण मेन रोडवरती आपली गाडी आहे. एक मिनिट, समजा मित्रांनो ही मेन रोडवरती आपली गाडी आहे. तर मित्रांनो, ह्या बिंदूकडे तुम्ही लक्ष द्या. या बिंदूकडे मी सरळ रेषेमध्ये मित्रांनो, रोडचा कोपरा आणि तो बिंदू हा सरळ रेषेमध्ये आला पाहिजे. हे पहा मित्रांनो, माझ्या डोळ्यासमोर, समजा माझ्या समोरासमोर डोळ्यासमोर मी तो बिंदू ठेवलेला आहे मित्रांनो. कॅमेरा आपला माझ्या डोळ्यासमोर आहे. रोडचा कोपरा आणि हा बिंदू मित्रांनो एका रेषेमध्ये आलेले आहेत. पहा मित्रांनो, रोडचा कोपरा आणि हा मध्यबिंदू एका रेषेमध्ये आलेले आहेत. आणखी दाखवतो तुम्हाला मित्रांनो, बाहेर जाऊ. मित्रांनो,
हे पहा मित्रांनो, आपली ही गाडी ही बरोबर खूप रोडच्या लेफ्ट साईडला आलेली आहे मित्रांनो. अशीच मित्रांनो आपल्याला लेफ्ट साईडला जर कोणती गाडी वगैरे जर पाहायची असेल, जर कोणत्या गाडीचा अंदाज वगैरे घ्यायचा असेल, तर आपण समोरचा हा लेफ्ट साईडचा या बिंदूवरून मध्यबिंदूवरून पूर्ण आपण हा ती एक टिप्स आहे मित्रांनो. तिथं आपल्याला जर नवीन आपण असाल तर ते हे करून ठेवायचं. तर पहा मित्रांनो, मी आता रोडच्या कोपऱ्यावरून गाडी चालवतो मित्रांनो. हे पहा, त्या मध्यबिंदूला लक्षात ठेवून मी रोडच्या कोपऱ्यानं गाडी चालवतोय मित्रांनो. हे पहा, तो मध्यबिंदू आहे ना, तो मध्यबिंदू आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा. तिथे टिक मार्क काय ना काही छोटं करायचं. जर तुम्ही नवीनच जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर मित्रांनो हे पहा, मी रोडच्या एकदम बाजूने गाडी चालवतोय मित्रांनो. हे पहा, तर असा लेफ्ट साईडचा अंदाज घ्यायचा मित्रांनो.